टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतची जे निवडणूक प्रक्रिया पार पडली, आता मतमोजणीची प्रतीक्षा आहे. मात्र EVM मशीन जे आहे ते कडेकोट बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता मी लोहा शहरात आहे आणि लोहा शहरातील तहसील कार्यालयात या जे आहे ते सर्व EVM मशीन ठेवण्यात आले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते सुरुवातीला डिटेक्टर लावण्यात आला आहे आणि येणारा प्रत्येक माणूस जे आहे ते यातून चेक केल्यानंतर सोडला जातो. मात्र त्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी जे आहे ते येणाऱ्या प्रत्येक उमेदवार असेल, उमेदवाराचा प्रतिनिधी असेल किंवा पोलीस कर्मचारी असेल, प्रत्येकाची जे आहे ते या ठिकाणी नोंदणी करण्यात येते आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी प्रवेश दिला जातो. अशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही डिटेक्टर मशीन आहे आणि या मशीनमधून जे आहे ते पूर्ण चेकअप केलं जातं. यापूर्वी माझं सुद्धा चेकअप या ठिकाणी आल्यानंतर करण्यात आलं आणि त्यानंतर आता हा जे आहे ते मला प्रवेश या ठिकाणी देण्यात आला आहे. आपण बघतो या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत आणि समोर जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते EVM मशीनमध्ये आपण जर समोर अशा पद्धतीचे चेकअप झाल्यानंतर समोर सोडलं जातं. मात्र काही मोजक्याच लोकांना अधिकारी जे या ठिकाणी नेमणूक केली त्यांना जे आहे ते या ठिकाणी प्रवेश मिळतो आणि या ठिकाणी जे आहे ते गेट आपल्याला पाहायला मिळतं आणि समोर या रूममध्ये जे आहे ते स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आणि त्याला सुद्धा जे आहे ते असं सील लावण्यात आलं आणि ते सील जे आहे ते आता 21 तारखेला मतमोजणीच्या वेळेस तोडण्यात येणार आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा आपल्याला पाहायला मिळतो. बंदूकधारी पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. SRPFची जे आहे ते 30 लोकांची तुकडी, त्याचबरोबर पोलिसांचा असा कडेकोट बंदोबस्त आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने जे आहे ते या सगळ्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करण्यासाठी पोलीस रात्रंदिवस जे आहे ते डोळ्यात तेल घालून तैनात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा पद्धतीने जे आहे ते उमेदवाराचं भवितव्य अशा प्रकारे या ठिकाणी सुरक्षित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. लोहा नगरपालिका अनुषंगानं जे आहे ते तहसील कार्यालयात ह्या सगळ्या EVM मशीन ठेवण्यात आल्यात आणि अशी सुरक्षा या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं ठेवण्यात आली. ज्या पद्धतीने राज्यात जे आहे ते वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर अशी सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते. आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला CCTV पाहायला मिळते आणि हे संपूर्ण CCTV जाळं जे आहे ते या इमारतीच्या भोवती पाहायला मिळतं. आणि जर उमेदवार आले तर उमेदवाराला सुद्धा या CCTVच्या माध्यमातून सगळी परिस्थिती दाखवली जाते. उमेदवारांना सुद्धा बसण्याची वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीत जर बघितलं तर लोहा नगरपालिकेची जी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती आणि त्यानंतर ज्या EVM मशीन होत्या त्यासाठी जे आहे ती ही सगळी सुरक्षा व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आता या सगळ्या उमेदवारांचं जे आहे ते भवितव्य बंद झालेलं आहे आणि 21 तारखेला ही सगळी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी या EVM मशीनला असलेली सुरक्षा आपण या ठिकाणी पाहिली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लोहा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.